काय येतो तुम्हाला संधी असताना तुम्ही मुलाला या ठिकाणी पुढे आणण्याचं कारण काय? त्यांनी माझं कार्य इथून पुढचं त्यांनी त्या पुढं चालवावं ही मी त्याच्याकडनं अपेक्षा बाळगत आहे, म्हणून त्याला या ठिकाणी पंचायत समितीमध्ये गणातनं उभं करण्याचा निर्णय घेतला. मीटिंग झाली का राष्ट्रवादी पक्षाबरोबर किंवा आपल्याला तिकीट तुम्ही मागणी केली आहे का आणि तुम्हाला मिळेलच याची खात्री आहे का? राष्ट्रवादी पक्ष हा माझा विचार 100% करतील, कारण की अनेक लोक आले गेले, परंतु मी पक्ष सोडलेला नाही, अजितदादांना सोडलेलं नाही. पुणे महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे आणि यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. निवडणूक आयोगाने 5 फेब्रुवारीला मतदान घेण्यासाठी या ठिकाणी आयोगाला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार प्रक्रिया निवडणुकीची सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उमेदवारांची त्या ठिकाणी धावपळ चालू आहे. तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या पक्षाकडे प्रयत्न चालू आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवरती एक हवेली तालुक्याला एक वलय असलेली हवेली पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी चर्चा करण्यासाठी थेऊर कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे आहेत. त्यांनी अनेक वर्ष या कुंजीरवाडीचं प्रतिनिधित्व केले, सरपंचपद भूषवले. त्यांच्या वडिलांचाही त्यांना त्या ठिकाणी वारसा आहे, वडीलही त्या ठिकाणी सरपंच होते. या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते आपल्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तात्या, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असेल की आपण गेली 3-4 वर्ष कुंजीरवाडीचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्यापूर्वीही आपले वडिलांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचपद भूषवले. एक वडिलांचा वारसा तुम्हाला मिळाला आहे. वडिलांच्या काळामध्ये सरपंच असताना किंवा त्यांनी सामाजिक असेल, सार्वजनिक असेल, राजकीय कामं केली असतील, काय तुमची ठळक वडिलांच्या काळातली कामांचा काय तुम्ही आढावा द्याल का? प्रथमतः वडील सरपंच झाले 1990 साली. त्या सालामध्ये वडिलांनी प्रथम गावासाठी पाण्याची योजना त्या ठिकाणी आणली. पाण्याची टाकी त्या ठिकाणी त्यांनी बांधली आणि विहीर गावासाठी खोदकाम करून ती विहीर बांधली. प्रथम गावामध्ये ज्या महिला हांडे डोक्यावर ठेवून पाणी वाहत होत्या ते बंद केलं. प्रत्येकाच्या दारामध्ये नळ 90 साली त्या ठिकाणी वडिलांनी बसवायचे काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या थेऊर फाट्यावरची प्राथमिक शाळा जी जिल्हा परिषदची आहे त्या काळामध्ये 92 साली त्या ठिकाणी वडिलांनी त्या स्वतः निधी त्यातनं मंजूर करून शासकीय त्या ठिकाणी ते काम प्रथम केलं. कारण शाळा आणि पाणी आणि त्याच्यानंतर आरोग्य ह्याच्यावरती जास्त काम वडिलांनी केलं. आणि समाजकार्याचं वडिलांना पहिल्यापासून त्या ठिकाणी आवड असल्यामुळं गावातले रस्ते असतील, ड्रेनेज असेल, त्या ठिकाणी शाळा असतील, तर विविध प्रकारची वडिलांनी त्या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये कामं खूप केलेली आहेत. आणि त्याचाच वारसा घेऊन मी पुढं त्या ठिकाणी 2005 साली मला बिनविरोध सरपंच म्हणून कुंजीरवाडीच्या जनतेने त्या ठिकाणी मला निवडून दिलं आणि बिनविरोध निवडून दिल्यामुळं मलाही त्या ठिकाणी खूप कामं करण्याची संधी भेटली. प्रथम मी तंटामुक्तीचं त्या ठिकाणी अध्यक्ष झालो सरपंच असताना आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम पुरस्कार तंटामुक्तीचा कुंजीरवाडी गावाला भेटला. त्याच्यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आमचा आरोग्य केंद्राचा आला आणि त्या ठिकाणी तोही पुरस्कार आम्हाला त्या कुंजीरवाडी गावाला आम्हाला भेटला. त्याच्यानंतर आम्ही शाळेच्या 7 खोल्या ज्या पावसामध्ये पडल्या होत्या, जीर्ण झाल्या होत्या जुन्या, त्या खोल्या बंद पडल्या होत्या पावसाळ्यामध्ये. तिथं खूप अडचण निर्माण झाली. आम्ही आंदोलन केलं, अनेक गोष्टींना त्या माध्यमातून आम्ही आमच्या शाळेच्या खोल्या बांधून देण्यात प्रवृत्त त्यावेळेस केलं. त्या काळामध्ये संघर्ष खूप केला. त्याच्यानंतर अजितदादांनी डायरेक्ट त्या ठिकाणी 7 खोल्यांना मंजुरी दिली आणि त्या 7 खोल्या शाळेच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आमच्या कुंजीरवाडी गावातल्या त्या 7 खोल्यांचं काम त्या माझ्या काळामध्ये झालं. त्याच्यानंतर ग्रामपंचायत इमारत आम्हाला नव्हती, एक छोटंच 10 बाय 10ची एक रूम होती. आम्ही त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतची इमारतही बांधायचं काम 2005-07 साली केलं. आणि त्याच्यानंतर रस्ते असतील, ड्रेनेज असेल, विविध प्रकारच्या योजना गावामध्ये आणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील किंवा त्या ठिकाणी आम्ही अनेक प्रकारे गावामध्ये कसा निधी आणता येईल आणि गावचा विकास कसा करता येईल ह्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही गावातल्या सर्वच मंडळी बसून त्याच्यावरती चर्चा करून कशा पद्धतीने आपल्या गावाचा विकास होईल, आपल्या गावाला निधी कुठल्या पद्धतीने आणता येईल. त्या काळामध्ये अशोक टेकोडे आमदार होते.
त्यांनी खूप मदत केली. त्याच्यानंतर आता अशोक बापूंनी सुद्धा आम्हाला खूप मदत त्यांच्याही काळात खूप निधी आमच्या गावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आला. आणि आता आमचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली आबा कटके त्यांनी देखील आत्ताच्या काळामध्ये खूप म्हणजे भरगच निधी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतरही आबांनी त्या ठिकाणी आमच्या गावाला आता 1 ते 1.5 कोटीचा निधी आत्ता उपलब्ध करून दिला. आणि आमचे ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असतील, आत्ता कामं सध्या चालू आहेत. त्या दिवशी भूमिपूजन आमचे झाले आचारसंहिता लागायच्या आधी, आणि ते कामं आत्ता मार्गी लागलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आमची अशी संकल्पना आहे की मध्येच तुम्हाला प्रश्न असेल की तुम्ही अनेक सामाजिक कामं केली, पण एक मध्यंतरीचा कोरोनाचा काळ होता. अतिशय गंभीर परिस्थिती होती. लोकांना बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. आरोग्य व्यवस्था वेशीला टांगल्यागत झाली होती. आरोग्य उपचार मिळत नव्हते लोकांना. त्या काळातला काय अनुभव होता तुमचा? सर, त्या काळामध्ये जर पाहिलं तर त्या काळामध्ये अक्षरशः एखाद्याला जर कोरोना झाला कळालं तर त्याच्यापर्यंत जायचं आणि त्याच्या घरी जायचं म्हणलं तरी माणूस भिहायचा आणि तो लांब पळायचा त्या घरापासनं. मी तो कुठलाही विचार न करता पहिला पेशंट मी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाणारा विश्वराजला मी आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. त्या ठिकाणी त्या काळामध्ये अनेक प्रकारच्या जनतेला अडचणी आल्या. त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र येऊन असे गावचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. दादा पाटील असतील, मी असेल, आमच्या गावातले आमचे दाजी संदीप धुमाळ असतील, श्रीनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी सर्वच युवक एकत्र येऊन त्या ठिकाणी संपूर्ण गावातल्या गोरगरिबांना स्वतः अन्नधान्य 1 महिन्याचं 2 महिन्याचं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी किट तयार करून वाटप केलं. आणि ज्यांना कोरोना झाला आहे, ज्यांना रेमेडिसी मिळत नाही, ज्यांना ICU भेटत नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वतः आमचा कसलाही आम्ही विचार न करता आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः पेशंटची विचारपूस करून त्याला बरं करून आम्ही घरी आणून ॲम्ब्युलन्सनी सोडलेलं आहे. आणि त्या काळामध्ये जे आम्ही भरगतचं काम केलेलं आहे त्या कामाची आम्हाला आज पावती जनता या रूपाने मतदान रूपाने देईन अशी मला अपेक्षा आहे. माझा दुसरा प्रश्न आपल्याला असेल की तुम्ही पैलवान आहात, तेल लावलेले पैलवान आहात. तुम्ही अनेक ठिकाणी कुस्त्या केल्यात, म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा कुस्त्या केल्यात, सांगलीमध्ये कुस्त्या केल्यात, अनेक ठिकाणी तुम्ही सहभाग घेतला आहे. मात्र तुम्ही दुसरा तुमचा छंद नुसता कुस्ती नाही तर मी थोडं ऐकण्यात आलं माझ्या की तुम्हाला ट्रेकिंगचा फार छंद आहे. तुम्ही अनेक गड किल्ले पाहिलेत, नुसते महाराष्ट्रातले नाहीत तर इतर राज्यांमध्ये तुम्ही देशभर फिरला आहे. कसा अनुभव होता की तुमचं राजकीय क्षेत्र सोडून, पैलवानकी सोडून तुम्ही ट्रेकिंगचा मार्ग का स्वीकारला? का छंद जोपासला? छंद जोपासायचं कारण एकच आहे की मी पहिला गोकुळ वस्ताद तालमीमध्ये थोडे दिवस राहिलो. त्याच्यानंतर सांगलीला संभाजी पवारांची तालीम होती, त्या तालमीमध्ये थोडे दिवस राहिलो, पैलवानकी केली. त्याच्यानंतरनं 2000 साली ज्यावेळेस माझं वजन 116-17 किलो झालं आणि त्याच्यानंतर मला अनेक प्रकारच्या म्हणजे गोळ्या खायला लागल्या, पेन किलरची गोळी खायला लागली. त्याच्यानंतर अनेक बसल्या जागेवरती सुस्ती यायची, झोप यायची. त्या माध्यमातून आपण एवढी पैलवानकी केली, आपण एवढं सगळं आत्तापर्यंत केलं आणि आपल्याला हे आजार जडायला लागले म्हणजे आपण थोडक्यात की आपण आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं आणि त्यात आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे पूर्ण शाकाहारी माणूस मी. परंतु नाईलाज असतो, कारण आपण जर एका जागेवर बसलो किंवा आपण आपल्या शरीराला जर आपण खाण्यापिण्याचा विषयी जर आपण शरीरावरती ध्यान दिलं नाही तर आपलं पहिलं आरोग्य महत्त्वाचं. आणि आरोग्य जर आपण आपलं शरीर चांगलं ठेवलं तर त्या माध्यमातून आपण जास्त वर्ष जगू ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. आणि त्या माध्यमातून आम्ही पहिला चहा सोडला. 2000 साली मी प्रथम चहा सोडून दिला. चहा सोडल्यानंतर माझ्या शरीरावरची जी चरबी होती, धोदरी चढली होती, ती कमी झाली. कमी झाल्यानंतर मग हळूहळू आम्ही ट्रॅकिंग चालू केलं. आणि पहिल्यांदा कानिपनाथला आम्ही दर गुरुवारी कानिपनाथला जायचो. ते कानिपनाथला वडकीतनं पायी त्या चढायचो. तिथं अनुभव आम्हाला यायचा की एवढा दम लागतोय आणि डोंगरामध्ये राहणारे जर लोक पळत असतील तर आपण त्यांच्यापुढं एक सूक्ष्म समजू, कारण की त्यांचं राहणीमान आणि आपली राहणीमान ते 100 वर्ष जगू शकतात आणि आपण 50ही गाठू शकत नाही, असं त्यावेळेस विचार माझ्या डोक्यात आला. आणि तिथून पुढं मी सगळे गडकिल्ले नॉनस्टॉप आणि आत्तापर्यंत जेवढे बी महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत तेवढे करून एव्हरेस्टचा बेस कॅम्पही आम्ही त्या ठिकाणी 6000 मीटरपर्यंत जाऊन आलो. कांगेसरीला गेलतो, लेह लडाखला,
परत नून कून हा एक ट्रॅक आहे, तिथंही गेलतो. महाराष्ट्र आणि आपण जर पाहिलं रशियाचा एक ट्रॅक, आम्ही रशियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक ट्रॅक केला. अनेक प्रकारच्या ह्या ट्रॅकिंगच्या आवडीमुळं माझ्या शरीराला एकदम फिटनेस माझं वाढलं आणि त्याच्यातनं मला आनंद भेटू लागला. अनेक लोकांना अनेक व्यसन आहे, परंतु मला हे व्यसन अतिशय चांगलं वाटतं, म्हणून मी माझ्या शरीराला हे व्यसन लावून घेतलेलं आहे. आणि मी अनेकांना त्या ठिकाणी ट्रॅकिंगसाठी आणि बाकीच्या शरीरासाठी आपण सुधारावा, आपण निरोगी राहावा, ह्यासाठी मार्गदर्शन मी कंपल्सरी आत्तापर्यंत लोकांना करीत आलेलो आहे आणि इथून पुढेही करीत राहणार. कारण की आपलं शरीर जर आपण चांगलं ठेवलं, आपल्या खाण्यापिण्यावरती आपण जर नियंत्रण नाही ठेवलं, तर आपलं शरीर 50-60 वर्षाच्या पुढं जाणार नाही, ह्याची गॅरंटी मला आलेली आहे. कारण की मी स्वतः 2000 साली त्या ठिकाणी त्या सगळ्या पित्ताचा त्रास असेल, सगळे त्रास मला त्यावेळेस झालते. व्यसन कुठलंही नव्हतं तरीही चालतं, पण व्यायाम करणं सगळ्यात महत्त्वाचं. व्यायाम करणं, 2 तास शरीराला देणं, त्याच्यातनं आपण निरोगी राहू. 100 वर्ष जे आपल्याला देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे, तेवढं 100 वर्ष जगण्याची आपल्या मनाची क्षमता जर आपण ठेवली, तर आपण ते 100 वर्ष परमेश्वराने दिलेलं आयुष्य जगू शकतो. हे पूर्ण मला खात्री आलेली आहे. आणि असेच अनेक वयोवृद्ध लोक भेटतात. कोणाचं वय 98 आहे, कोणाचं 97 आहे, ते वाटेवरती भेटतात. काही काही तर 80-80 वर्षाचे एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिथं सर त्या ठिकाणी आम्ही पाहतो. एव्हरेस्टला त्या ठिकाणी 80 वर्षाचा म्हातारासुद्धा तरुण दिसतो. तिथं वय विचारल्यानंतर आपल्याला लाज वाटते की आपण 50 वर्षाचा असून आपण दमतोय, थकतोय, बसतोय. पण हा माणूस न थकता न हे करता, आमच्या गावातले मराठी सर या ठिकाणी मराठी डॉक्टर आहेत, त्यांचं वय आत्ता 70 ते 71 आहे. तो माणूस आमच्यासोबत ट्रॅकिंगला असतो, कुठंही न थकता न दमता तो माणूस आमच्यातही आजही ट्रॅकिंग करतो. त्या माणसाकडं बघून आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ट्रॅकिंगमध्ये पाऊल उचललं. आणि आमच्या समाजातल्या या आजूबाजूच्या आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपल्या 4-5 गावामधले 2,000 लोक आत्ता दर रविवारी रामदारा असेल, सिंहगड असेल, कानिपनाथ असेल, ह्या ठिकाणी ट्रॅकिंगला जातो. ह्याचा मला सार्थ अभिमान आहे की मी 2000 साली ज्यावेळेस ट्रॅकिंग चालू केलं, मोजून आम्ही 4-5 जण होतो आणि आज त्या ट्रॅकवरती आम्हाला 1,000, 2,000 लोक भेटतात. कारण की आम्ही ज्यावेळेस अगदी निश्चितच तुम्ही एका व्यक्तीपासून, तुमच्यापासून, स्वतःपासून सुरुवात केली. आरोग्य धनसंपदा म्हटलं आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी निश्चित घेतलेली आहे. आणि इतरांची तुम्ही काळजी घेताय, एक मौलिक संदेशही देत आहे आणि जुन्या पिढीकडं पाहताय आणि त्या पद्धतीत वागण्याचा तुम्ही त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करताय. माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असेल की आता तुम्ही सगळं एवढं मोठं कार्य केलं, कोरोना असेल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक तुम्ही कामं केली आहेत, आमदार असतील, सगळ्या आमदारांच्याकडून त्या ठिकाणी निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तुम्हाला या ठिकाणी संधी आहे. तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल की आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तुम्ही उभे राहा. मात्र तुम्ही आत्ता समजतं की तुम्ही तुमच्या चिरंजीवाला त्या ठिकाणी पुढे करताय. काय येतो तुम्हाला संधी असताना तुम्ही मुलाला या ठिकाणी पुढे आणण्याचं कारण काय? कारण व्यवसायही तेवढाच महत्त्वाचा आहे. मी सध्या व्यवसायामध्ये मी काहीतरी करीत आहे आणि मुलगा या ठिकाणी, मुलालाही त्या क्षेत्राची आवड आहे. मुलगाही त्या ठिकाणी सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने करतो. कोणाला हॉस्पिटलची अडचण आली तर हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः तो त्या ठिकाणी बिलं कमी करून घेण्याचा, अनेक योजनामध्ये ते पेशंटला बसवण्याचं काम माझा मुलगा गेले 2-3 वर्ष झालं करत आहे. कारण त्याचा त्या ठिकाणी अभ्यासही चांगला झालेला आहे. समाजाचं सेवा करण्याचा अभ्यास त्याचा झालेला आहे. त्याचं शिक्षण झालं आहे, पहिलं BBA झालं, नंतर MBA झालं आणि त्याचा शेवटच्या वर्षाला लॉला तो आता वकीलही होईल. आणि त्या माध्यमातून त्याला समाजकार्याची आवड चांगली निर्माण झालेली आहे. त्याचे मित्रपरिवार जरी पाहिला आपण तरी त्या ठिकाणी सर्व निर्व्यसनी मित्रपरिवार आहे त्याचा. आत्ताच्या युगामध्ये आपण मुलांना पाहतोय की मुलगा घरी 12 वाजता आला तर त्याच्या तोंडाचा पहिला वास घ्यायला लागतो सर. अशा पद्धतीने त्याचे जेवढा मित्रपरिवार आहे तो मित्रपरिवार निर्व्यसनी आहे आणि त्याच्यासोबत फिरणाऱ्याला घरच्यांना अजिबात विचारायला लागत नाही कुठं गेलता, का गेलता, काय गेलता. माझा मुलगा संध्याकाळी 8 ते 9 वाजताच घरी येणार. त्याच्यासोबत असणारी सुद्धा त्यांच्या घरी 8 ते 9 वाजताच जाणार. त्यामुळं त्याचा मित्रपरिवारही खुश आहे आणि मी त्या ठिकाणी त्याच्यावरती खुश आहे. कारण की तो अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करतो आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मी या ठिकाणी, मला 3 मुलं असल्यामुळं मी थांबलेलो आहे. कारण की माझी 3री मुलगी
ती ट्रॅकिंगला सगळे गडकिल्ले तिचे वयाच्या 5 वर्षापासून ती ट्रॅकिंग गडकिल्ले करते. तिला एव्हरेस्टवरती पोचायचं आहे, म्हणून मला त्या प्रॅक्टिससाठी त्या ठिकाणी मी राजकारणातनं वेळ द्यायचा आहे. मला ह्याच्यात असल्यानंतर वेळ देता येणार नाही. मला तिला एव्हरेस्ट सर केल्याशिवाय थांबायचं नाही, म्हणून त्या मुलीला मी एव्हरेस्ट सर करायला नेणार आणि तिथून पुढं मग मी बाकीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी माझ्या मुलाला ह्या ठिकाणी माझ्या जागेवरती माझं जे कार्य पहिल्यापासून वडिलांचं माझं चालू आहे ते सांभाळण्याची जबाबदारी ती मी त्याच्यावरती सोपवलेली आहे. त्यांनी माझं कार्य इथून पुढचं त्यांनी असंच पुढं चालवावं ही मी त्याच्याकडनं अपेक्षा बाळगत आहे, म्हणून त्याच्यावरती जी जबाबदारी सोपवलेली आहे. आपण जर जबाबदारी नाही सोपवली तर तो काय करतोय काय नाही आपल्याला कळणारच नाही. आपण जबाबदारी दिल्याशिवाय मुलांवरती ती पार पाडतात का नाही ते आपल्याला अंदाज येणार नाही. म्हणूनसाठी मी त्याला या ठिकाणी पंचायत समितीमध्ये थेऊर गणातनं उभं करण्याचा निर्णय घेतला. आणि अगदी तुम्ही थेऊर गणामधून त्याला तिकीट देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीचं तुम्ही त्या ठिकाणी अजित पवार असतील यांच्या माध्यमातून तुम्ही त्याला उभं करण्याचा प्रयत्न करताय. मात्र तुमचं काहीतरी विजन असेल ना, तुमचे थेऊर असेल, कुंजीरवाडी असेल, आळंदी मातोबाची असेल, हा तुमचा परिसर येतो आहे. या भागाचे काही स्थानिक प्रश्न असतील. तुमचं थेऊर असेल तर थेऊर कारखान्याचाही त्या ठिकाणी प्रश्न असेल. हा सुरू करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करताय. मात्र तुमचा सिद्धांत हा नावाप्रमाणे काहीतरी सिद्धांत ठेवला असेल तुम्ही डोळ्यासमोर की सिद्धांतासाठी हा सिद्धांत घेऊन आपण विकास करूया. काय विजन आहे तुमचं या भागासाठी? विजन हेच आहे की आमचा यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा आम्ही संपूर्ण एक मेळावा घेतला. त्याच्यामध्ये मी त्या मेळाव्यामध्ये होतो आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी बॉडी स्थापन झाली आणि ते काम मार्गी लावण्याचं कार्य ज्या व्यक्ती संचालकांना दिलेलं आहे ते संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमन ते पूर्णपणे पार पाडतील ह्याची मला खात्री आहे. आणि मी त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कारखाना चालू व्हावा, आपल्या परिसरातील शेतकरी सुखी व्हावा, आपल्या परिसरातला ऊस आपल्या कारखान्यावर जावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि ती पूर्ण या ठिकाणी होत आले असे दिसते आम्हाला, कारण चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. त्याच्यामुळं तुमचं विजन काय असेल? कारखाना चालू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, पण तुमच्या ह्या भागातले काही प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहात का? ह्या भागामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही विकास कामं असतील ते कामं पूर्ण करण्याची संधी आपल्याला प्राप्त हो यासाठी आपण त्या ठिकाणी मुलाला पाठवत आहे. आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच 100% तो महाराष्ट्र राज्यातनं कुठल्याही आमदाराचा कुठल्याही खासदाराचा निधी आणल्याशिवाय तो राहणार नाही. त्याच्यामध्ये जी क्षमता मी पाहिलेली आहे ना सर, अतिशय प्रेमळ स्वभावाचा, निर्व्यसनी आणि एकदम सोज्वळ मुलगा माझा. तो कुठल्याही आमदाराकडे गेला, कुठल्याही खासदाराकडे गेला, कुठल्याही मंत्र्याकडे गेला तर त्याला मोकळ्या हाताने माघारी पाठवणार नाहीत त्याच्याकरता. त्याच्यामुळं मी या ठिकाणी मुलाला त्या ठिकाणी पंचायत समितीला त्या कामासाठी पाठवित आहे. आणि त्याच्याकडनं मला पूर्णपणे खात्री आहे की तो चांगल्या पद्धतीचं काम करीन आणि इथून पुढचा विकास जे बी काही कामं असतील, थेऊर कुंजरवाडी परिसरातील अनेक गावातल्या समस्या असतील, थेऊर कुंजरवाडीच नाही तर अनेक गाव, उरुळी कांचन असन, लोणी कारबोळ असन, आपल्या संपूर्ण परिसरातल्या कुठल्याही व्यक्तीचं काम असलं तर तो आज स्वतः रात्री 12 वाजू 1 वाजू तो हॉस्पिटलला जाणार, तो त्याचं काम करणार. कोणाला ॲम्ब्युलन्स लागले, ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही निःशुल्कपणे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स थेऊर फाट्यावरती ठेवलेली आहे. कोणाला अचानक जर काही झालं तर ॲम्ब्युलन्स तात्काळमध्ये आपली ड्रायव्हर 2 आहेत, त्या 2 ड्रायव्हरचा नंबर त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये माझा बी आहे. तो मुलाची संकल्पना होती. आमची आई ज्यावेळेस रंजनाताई तुपे एक्सपायर झाल्यात त्यावेळेस आम्ही ती ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी थेऊर फाट्यावरती उभी केली त्यांच्या माध्यमातून. आणि ती सेवा आम्हाला जनतेची सेवा करायची सर. जनतेने आम्हाला खूप काही दिलेलं आहे, त्याच्याकरता जनतेची सेवा करण्याची संधी मला दिली, वडिलांना दिली, बहिणीला दिली आणि आज मुलाला माझ्या ती सेवा करण्याची संधी. अगदी तुम्ही संधी मागताय, प्रबळ दावेदार आहे. राष्ट्रवादीने तुमची ही झाली का, तुमची काय त्याला म्हणतात, मिटिंग झाली का राष्ट्रवादी पक्षाबरोबर, किंवा आपल्याला तिकीट तुम्ही मागणी केली आहे का आणि तुम्हाला मिळेलच याची खात्री आहे का? सर, मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्या पक्षाचा घड्याळ सोडून कुठलाही प्रचार केलेला नाही. त्याच्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे की राष्ट्रवादी पक्ष हा माझा विचार 100% करतील. कारण की अनेक लोक आले गेले, परंतु मी पक्ष सोडलेला नाही, अजितदादांना सोडलेलं नाही. त्याच्यामुळं
मी या ठिकाणी प्रबळ दावेदार आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं. पक्षांनी माझ्यावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून मला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी ही मला पक्षाकडनं प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे, मागणी आहे. अगदी माझा शेवटचा वेगळा प्रश्न असेल. आत्ता निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या, त्या ठिकाणी भाजपचं आपल्याला जास्त गवगवा पाहायला मिळतोय. मात्र ग्रामीण भागामध्ये तसं तुम्हाला काय भाजपचं आव्हान वाटतंय का? नाही सर, आत्ता तुम्ही पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकेचं ज्यावेळेस इलेक्शन झालं त्या काळामध्ये 17 पुणे जिल्ह्यातल्या नगरपालिका होत्या, त्याच्यापैकी 10 नगरपालिकांवरती अजितदादांचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्याचा काही परिणाम होणार नाही ही मला 100% खात्री आहे. कारण ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो अतिशय म्हणजे आता चतुर आहे. तो शेतकरी वर्ग आहे, तो कामगार वर्ग आहे, तो इथला स्थानिक वर्ग संपूर्ण आहे. त्यांना पूर्णपणे अजितदादांच्या पाठीशी पहिल्यापासून ते उभे आहेत आणि ते अजितदादांनाच त्या ठिकाणी मतदान करतील ह्याची मला खात्री आहे. अगदी माझा शेवटचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेत, जिल्हा परिषदला त्यांनी व्हावं की नाही, आणि झाले तर तुम्हाला फायदा होईल का? हो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर आनंदच आहे. कारण साहेबांवरचं प्रेम आमचं शेवटपर्यंत तसंच आहे. कारण की साहेबांमुळं राष्ट्रवादी आहे. साहेब हे मेन मूळ आमचं आहे. त्यांचा अंतर्गत वेगळं झाल्यानंतर काही लोक दादांकडे गेली, काही साहेबांपाशी राहिली. परंतु आत्ताच्या काळामध्ये जसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुणे शहरासाठी आली, तसेच या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा एकत्र यावी आमची मनापासून इच्छा आहे. कारण की दोन्ही एकत्र आल्यानंतर ग्रामीण भागाची जी ताकद आहे ती डबलच होणार आहे. कारण पवार साहेबांची ताकद पहिल्यापासून खंबीरपणे जो आता ज्येष्ठ नागरिक संघटना ज्या पूर्ण गावामध्ये स्थापन साहेबांनी त्या काळामध्ये केल्या, तर जे जुनी जाणती लोक आहेत ते साहेबांना मानणारी आहेत आणि दुसरी फळे आहे ती अजितदादांना मानणारी आहेत. तर दोन्ही एकत्र आली तर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दादांचं वर्चस्व 100% त्या ठिकाणी राहील. माझा अगदी शेवटचा प्रश्न असेल की नुसती तुमच्यावरती पंचायत समितीची जबाबदारी नाही, तर तुम्हाला जिल्हा परिषदचा सगळं गटामध्ये तुम्हाला मदत करावी लागेल. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करणार. राष्ट्रवादीच्या ताब्यात जिल्हा परिषद पंचायत समिती येईल तुमची हवेलीची? हो, 100% येणार. कारण की दोन्ही आमदार आज या ठिकाणी अशोक बापूसुद्धा वाघोलीमध्ये माऊली आबांसोबत त्या ठिकाणी प्रचाराला एका स्टेजवरती खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे. तसाच प्रचार या ठिकाणी दोघांनी जर खांद्याला खांदा लावून केला तर 100% वर्चस्व आणि राष्ट्रवादीच्याच त्या ठिकाणी झेंडा लागेल जिल्हा परिषदला, ही मला पूर्ण खात्री आहे. तर आपण पाहिलं की अतिशय सविस्तरपणे कुंजरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे. सडेतोडपणे त्यांची भूमिका मांडली, पक्षाची भूमिका मांडली, त्यांच्या विकास कामांची भूमिका मांडली, या भागातल्या प्रश्नांसाठी त्यांनी आपल्याशी चर्चा केली. आणि भविष्यामध्ये ते थांबून ते व्यवसाय आणि इतर मुलीला त्यांना घडवायचं आहे, मुलांना वेळ द्यायचा आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी त्यांचा घरातला मुलगा सिद्धांत याला पुढे केलं आहे आणि त्याच्यासाठी पंचायत समितीचं तिकीट राष्ट्रवादीकडे मागितलं आहे. राष्ट्रवादी नेत्यांचा विचार होईल असं त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपण पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.